नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आंब्या बहार ज्या वेळेला फोडतो तर त्या वेळेला आपल्याला झाडं ही चांगली दिसतात म्हणजे कशी की हिरवीगार वाटतात, झाडावरती फ्लावरिंग चांगली वाटते। त्याच्यानंतर काही दिवस आपल्याला असं वाटतं की बाग भरपूर फुटली आणि याच्यावरती आपल्याला फळंही चांगली भेटणार। परंतु काही थोडेच दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा बागेवरती आलेली फ्लावरिंगची गळ होते, त्याच्यानंतर छोटे छोटे आकाराची जी फळं असतात तर ते सुद्धा गळून पडतात, झाडं पिवळे दिसायला लागतात, निस्तेज दिसायला लागतात, सलाटल्यासारखी किंवा काडीवर आल्यासारखी दिसायला लागतात आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बागेमध्ये निराशा येते आणि बाग काढावीशी वाटते। तर हे सगळं का होतंय, याच्या पाठीमागचे नेमकं कारण काय आहेत हे समजून घेऊ आणि त्याच विषयीचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल कृषी गाथा मध्ये। मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि विषय जाणून घेऊया। मोसंबी संत्रा बागेमध्ये निस्तेजपणा व सेटिंग साठी येणाऱ्या अडचणी हे सर्व का होतंय हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्याला अनुसरूनच 2-4 मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत। अन्नद्रव्याचा अभाव, बुरशीचा प्रसार आणि पाणी व्यवस्थापन त्याच्यामध्ये महत्वाचं आहे। शेण रेशो जमिनीचं मेंटेन असणं गरजेचं आहे आणि जमिनीतून कार्य करणे सुद्धा गरजेचे आहे। मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपल्याला कसे कार्य करायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। काही समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मांडा, जेणेकरून त्याचे उत्तर सुद्धा मला तुम्हाला देता येतील। मित्रांनो, या ठिकाणी आपले झाडं निस्तेज दिसणं व त्याच्यामध्ये पिवळेपणा असणं याच्या पाठीमागचे काय कारण असू शकतात। निस्तेजपणा कधी येतो तर आपण झाडावरती भरपूर प्रमाणात माल काढतो, म्हणजे एखाद्या झाडावरती आपण सलग जर 3-4 वर्ष या ठिकाणी 3 ते 4 वर्ष जर माल घेत गेलो, आपल्याला अपेक्षा असते की झाडांनी कुंटालानी माल द्यायला पाहिजे, टनानी माल द्यायला पाहिजे, परंतु त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा हा करणं गरजेचं असतं। कारण या ठिकाणी काय महत्वाचं आहे, जर तुम्ही 10 टन माल या ठिकाणी 10 टन माल जर आपण प्रति एकरी जर घेतला तर त्या ठिकाणी किमान 1 टन अन्नद्रव्य आपण हे उचलत असतो। म्हणजे या ठिकाणी 1 टन अन्नद्रव्याचा साठा आपण कमी करत असतो, 1 टनाचा। मग आपल्याला काय करायचंय, 10 टनाच्या पाठीमागे आपल्याला 1 टन अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे। मग ते कशाच्या माध्यमातून देता येतं तर ते देता येतं आपल्याला रासायनिकच्या माध्यमातून, ऑर्गॅनिकच्या माध्यमातून, हिरवळी खतामधून, कंपोस्ट खतामधून, म्हणजे वेगवेगळे जे सोर्स आहेत त्याच्यामधून आपण हे सर्व देऊ शकतो। परंतु त्याच्यामध्ये अजून दुसरा मुद्दा असा येतो की अन्नद्रव्य म्हणजे आपण जर सतत जमिनीकून जर अन्नद्रव्याचा उपसा जर केला असेल, त्याच्यानंतर आपण तेवढा पुरवठा जमिनीमध्ये केला नसेल आणि आपण सध्या सुद्धा झाडाकडून सतत माल घेत असो, तर झाडाची जी क्रिया असते किंवा झाडाच्या शरीरातलं जे स्टोरेज असतं ते संपलेलं असतं आणि पुन्हा जे झाडाला घ्यायचं असतं तर जमिनीमध्ये शिल्लक नसतं आणि म्हणून आपली झाडं काय करतात, आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीत। म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ते आपल्याला फुटताना तर दिसतील, फ्लावरिंग भरपूर दिसल, झाड फुटलेलं चांगलं दिसल, परंतु त्याच्यानंतर हळूहळू पूर्ण फुलं ड्रॉपिंग होतात, त्याच्यानंतर पूर्ण त्याच्यावरची फळं ड्रॉपिंग होतात। तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर पूर्ण न्यूट्रिशन म्हणजे NPK प्लस त्याच्यामध्ये आपल्याला सेकंडरी म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे झाले सेकंडरी, म्हणजे हे 3 अन्नद्रव्य हे झाले 3 प्लस याच्यामध्ये 6 जे अन्नद्रव्य येतात ते म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट। एवढ्या अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्याला करायचा आहे। परंतु मित्रांनो, हे सर्व करत असताना आपण दरवर्षी स्टेप बाय स्टेप आपल्या झाडाला पूर्ण पुरवठा या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि वर्षामधून आपल्याला तो किमान 2 वेळेला, म्हणजे एक पहिला आपण ज्यावेळेस आंब्या बहार फोडतो डिसेंबर-जानेवारी मध्ये आणि त्याच्यानंतर दुसरा जो डोस आहे तो म्हणजे जून किंवा जुलै महिन्यामध्ये आपण हा देऊ शकतो। म्हणजे झाडाची पूर्ण गरज भागून निघेल आणि त्या माध्यमातून झाड कमजोर होणार नाही। शेणखताची मात्रा ही खूप महत्वाची आहे आणि आपल्या जमिनीचा पोत किंवा जमिनीवरती काम हे सगळ्यात महत्वाचं आहे, तेव्हाच आपली झाडे व्यवस्थित दिसू शकतात। मग आता ही झाडं आपण केली व्यवस्थित, म्हणजे आपण पुरवठा जर दिला, झाड पिवळं पडणार नाही किंवा झाडाच्या काडीमध्ये पूर्णतः रस राहील। या ठिकाणी जे झाड निस्तेज दिसतं त्या झाडाची साल ही हिरवीगार नसते, पांढरट भुरकी पडलेली असते आणि ते झाड हळूहळू वरती काय होतंय की आपलं अन्नद्रव्य त्याला भेटतच नाही, तेवढं त्याला द्यायचंय जे पानाला फुलाला द्यायचंय तर ते न भेटल्यामुळं या ठिकाणी त्या झाडामध्ये निस्तेजपणा येऊन जातो आणि ते फळांना पोषण्याची ताकद ठेवत नाहीये। कारण त्याच्यावरती आहेत तीच पानं त्याला जड होत आहेत की याला कसं पोसायचं, तर ते फळांना काय पोसणार आहे, त्यामुळे ते फळ ऑटोमॅटिकली ड्रॉप होऊन जातात। दुसरा आहे
बुरशीचा प्रसार आणि पाणी व्यवस्थापन. तुम्ही जर सतत आपल्या बागेमध्ये ज्या ठिकाणी काही ठिकाणी लवणाचे शेतं असतात त्या ठिकाणी पाणी साचत राहतं आणि आपलं जर सतत पाणी तिथं जर जात राहिलं तर त्या ठिकाणचे झाडं काडीवर येतात बघा, किंवा त्याला डिंक्याचा प्रादुर्भाव होतो. म्हणून आपल्या बागेमध्ये आपण पाणी व्यवस्थापन कसं केलेलं आहे याला खूप महत्व आहे. कारण तुम्ही जर सतत झाडाखाली, आज सध्याची परिस्थिती अशी आहे की झाडाचा हा जो दुपारची 12ची जी सावली असते, दुपारी 12 वाजता, तर ती सावली कशी असते, पूर्ण झाडाच्या, एखादं जर झाड असेल तर पूर्ण ती सावली सुद्धा त्याचा गोल या रेषेमध्ये असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाणी कसं द्यायचंय, तर झाडाची जी सावली पडलेली असते तर या ठिकाणी गोलमध्ये, परंतु या ठिकाणी पाणी जर तुम्ही प्रत्येक वेळेस याच फडकीनं देत राहिले किंवा फ्लड पाण्याचा वापर करत असाल तर इथं जर प्रत्येक वेळी इथंच जर पाणी तुम्ही दिलं तर हळूहळू काय होतं की या झाडाच्या ज्या मुळा असतात या ठिकाणी ब्लॉक व्हायला सुरुवात होते. म्हणजे तिथं बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होते. कायम मॉइश्चर, त्याच्यानंतर मूळसड किंवा हानिकारक बुरशीचा जन्म होतो आणि त्याच्यानंतर जसं जसं एक एक मूळ ब्लॉकेज होत चालल किंवा याला बुरशी धावत चालल या ठिकाणी, तर झाड हे बुरशीयुक्त होऊन जातं. बुरशीयुक्त झाड झाल्यानं काय होतं की वरती झाडाला अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही. तुम्ही भरपूर अन्नद्रव्य या ठिकाणी दिलेले, मुळांना, जमिनीमध्ये तुमच्याकडे भरपूर अन्नद्रव्य साठा आहे. तुम्हाला असं वाटतं की आपण काहीच कमी या झाडाला केलेलं नाहीये, परंतु तरी सुद्धा झाडावरती पिवळेपणा का दाखवतंय, झाड काडीवरती काय येतं, झाडातून डिंक काय येतो, तर याच्या पाठीमागचे कारण आहे की पाल्मेवर असेल, निकोशा असेल किंवा सिट्रीफ्लोरा असेल, तर या फायटोफ्लोराच्या ज्या 3 जाती आहेत तर त्या मुळावरती सरळ सरळ अटॅक करतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बुरशीग्रस्त या मुळा झाल्यामुळं आपल्याला काय झालंय की या ठिकाणी अन्नद्रव्य आपण भरपूर प्रमाणात दिलेले, परंतु हे अन्नद्रव्य ह्या मुळांना घेताच येत नाहीये आणि त्यामुळं त्या मुळा खाऊ शकल्यामुळं या ठिकाणी झाड हे वरती पिवळं पडायला लागतं, पिवळं पडतंय आणि त्याच्यानंतर झाडाच्या पोटामध्ये आजार आहे. आपण कितीही जमिनीतून दिलं किंवा किती फवारणीच्या मार्फत दिलं तरी सुद्धा ते कार्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. आणि झाडाचं पाणी जे व्यवस्थापन आहे ना, पाणी व्यवस्थापन म्हणजे आपल्याला ड्रिपचा काय उपयोग करायचा आहे, वापसा परिस्थितीचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बागेमध्ये पाणी व्यवस्थापन हे करायचंय. म्हणजे हा एक मुख्य मुद्दा आहे. त्याच्यानंतर सीएन रेशो. सीएन रेशो म्हणजे काय, कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो. म्हणजे जमिनीमध्ये आपल्या कर्ब आणि नत्र या दोन्हीचा जर समतोल असेल किंवा हे दोन्ही घटक जर व्यवस्थित असेल तेव्हाच झाडाची जी क्रिया असते किंवा झाडांना जे पोषण लागत असतं तर ते व्यवस्थित भेटत असतं. आता याच्या पाठीमागे सेंद्रिय कर्ब जो असतो जमिनीमधला तर तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी व्यवस्थित असणं गरजेचं आहे, कारण जेणेकरून झाड हे व्यवस्थितरित्या पीएच बॅलन्स असणं गरजेचं आहे. तर तेव्हाच झाड काय करतं, तर पूर्ण दिलेले अन्नद्रव्य हे आपटक करू शकतं किंवा जमिनीमधले अन्नद्रव्य हे उचलू शकतं. तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला जमिनीमधला आपण काय केलेले की सेंद्रिय कर्बाचा साठा हा उचलत चाललेला आहे, परंतु त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये भर कशी टाकायची, जमिनीमध्ये त्याची भर आपण जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत झाडांना व्यवस्थितरित्या ते अन्नद्रव्य उपलब्ध होणार नाहीत. कारण आपण फक्त उपसतच चाललेले आहेत, त्याची भरपाई कोण करणार, हा पण एक पडलेला प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर वारंवार मी तुम्हाला तेच सांगतोय की कंपोस्ट खताचा असेल, शेण खताचा असेल तर वापर 100% आपल्या जमिनीमध्ये करा. त्याचनंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने पेंडीचा वापर करू शकतो, जेणेकरून झाडामध्ये ग्रेनरी राहिली पाहिजे. फिश ऑइलचा वापर करा. त्याच्यानंतर आपण सरकी पेंड असेल, जैविक स्लरी असेल, शेण गोमूत्राची स्लरी असेल, याचा सर्वांचा वापर करत चला. टप्प्याटप्प्याने जसा वापर करत चालू तसे तसे आपल्या जमिनीमध्ये जे जीवाणू असतात तर हे जीवाणू पण वाढत चालतात आणि त्याच्यानंतर काय होतंय की जमिनीमधले जो जमिनीचा पोत असतो तो सुद्धा व्यवस्थित राहतो. म्हणजे जमीन अशी भुसभुशीत राहते. त्याच्यानंतर जमिनीमध्ये आपण जे शेणखत टाकतो तर हे जीवाणूंचं वास्तव्य करण्याचं ठिकाण आहे. म्हणजे तिथंच जमिनीमध्ये जीवाणू मल्टिप्लाय होतात. शेणखतामध्ये, ऑर्गॅनिक कार्बनमध्ये किंवा हिरवळीच्या खतामध्ये, पालापाचोळा सडला असेल तिथं, तर या ठिकाणी जीवाणू वाढतात. जीवाणू वाढले म्हणजे झाडांच्या मुळांना
जे पण काय अन्नद्रव्य लागतं तर ही जीवाणूची साखळी जी असते तर ती त्यांना अन्नद्रव्य पोहोच करत असते आणि त्याच माध्यमातून झाड काय करतं तर हे व्यवस्थित ग्रोथ घेत असतं, झाडांच्या मुळाची वाढ होत असते. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशा म्हणजे ज्या आपल्या झाडांसाठी चांगल्या आहेत तर त्या सुद्धा या ठिकाणी चांगलं कार्य करतात. म्हणून आपल्याला हे काम सर्वात महत्वाचं करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मग CN रेशो मेंटेन कशाने होईल तर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला रासायनिक बरोबर शेणखताची मात्रा त्याचबरोबर जीवाणूंचा वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो त्यात नंतर जमिनीवरती कार्य करणं गरजेचं म्हणजे जमिनीवरती कार्य का करायचंय तर आपलं झाड जर सशक्त बनायचं असेल तर या ठिकाणी जमिनीमध्ये जे पण घटक कमी पडतायत आणि सॉइल रिपोर्ट तुमच्याकडे नसेल तर सॉइल टेस्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर त्या रिपोर्टच्या अनुसारच आपण पुढे खताची मात्रा ही देऊ शकतो आणि त्यानुसार झाडही व्यवस्थित होत चालतील. झाडाचे रूट डेव्हलप किंवा त्याचबरोबर झाडांना बुरशी लागलेली आहे का हे सुद्धा ओळखता येणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व जर गोष्टी तुम्ही केल्या तर निश्चितच तुमचं झाड जेवढं ताकदबाज असेल, जेवढं खाद्य ते स्वतः घेईल आणि ते फळांना फुलांना देईल तर तेवढं ती काडी व्यवस्थित राहील आणि काडी जेवढी मॅच्युरिटी हिरवीगार असेल तर तेवढं पान आणि फुल हे चांगलं राहत असतं आणि प्रत्येक 36 पानामागं एक फळ आपल्याला तंदुरुस्त भेटत असतं. त्यासाठी आपल्या झाडावरती पानांची संख्या जास्त असणं गरजेचं आहे आणि ती कधी होईल तर जेव्हा झाड धष्टपुष्ट होईल, झाडाचा खोड चांगलं होईल आणि त्याच्यानंतरच्या सर्व क्रिया घडणार आहेत. तर मित्रांनो हे एवढं सोपं नसतं. कोणतीही गोष्ट जर करायला गेलं, तुमचे झाड जर आज डिंक्याला बळी पडलेले असेल किंवा तुमचे झाड सलाटल्यासारखी काडीवरती आल्यासारखे झाले असेल, निस्तेजपणा असेल तर याची भर काढण्यासाठी किमान या ठिकाणी 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागतो. 6 महिने ते 1 वर्ष बरोबर लागतं. कारण झाडाची पूर्ण क्रिया होण्यासाठी झाड सर्वात पहिली गोष्ट आहे की झाड हे वर्षातून 3 वेळा आघाडी काढतं. म्हणजे प्रत्येक वेळेस आघाडी काढण्याचे 3 टप्पे असतात. 3 वेळा पालवी फुटते. पालवी ज्या वेळेस फुटते तर त्याच वेळेस झाड काय करत असतं, ग्रोथ घेत असतं किंवा झाडाची वाढ होत असते. मग मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण 1 वर्षाचा कालावधी का सांगितला कारण रेग्युलर आपल्याला या ठिकाणी जमिनीवरती कार्य करायचे, झाडावरती कार्य करायचे, त्याला बुरशीनाशक सोडायचे, त्याच्यानंतर जैविक मध्ये बुरशी सोडायच्या, त्याच्यानंतर झाडाला शेणखताची मात्रा द्यायची, काही अमिनो बेस्ड टॉनिकच्या फवारण्या करायचे, त्याच्यानंतर किडींच्या फवारण्या करायच्या, कीड रोग नाही आला पाहिजे यासाठी काम करायचे, शेणखत द्यायचं, रासायनिक खत द्यायचं, वॉटर सोल्युबल द्यायचं. तर हे जास्त न देता टप्प्यावारी आणि शेड्यूल नुसार देणं गरजेचं आहे. तेव्हाच आपली झाडं प्रत्येक वेळेस अन्नद्रव्य घेतील. त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे. आपण ज्यावेळेस मूळ फ्रेश करू पहिलं बुरशीनाशकाच्या माध्यमातून मुळी फ्रेश करायची, त्याच्यानंतर झाडांना खाद्य द्यायचंय किंवा जैविक बुरशींचा सुद्धा आपण वापर करू शकतो कारण जमिनीमध्ये पसरलेली जी बुरशी असते ती सुद्धा समूळ गायब झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला झाडाला अन्नद्रव्याचा पुरवठा हळूहळू करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाला जसं अन्नद्रव्य आपण देत चालू तसं तसं त्याची झीज स्वतःची झालेली झीज झाडाची झाड भरून काढतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती स्टोरेज त्या काडीमध्ये तयार होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जी फुलं आणि फळं येणार आहेत तर ती स्ट्रॉंग येणार आहेत आणि त्याच्यासाठीच आपल्याला एक नियोजनबद्ध काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि हे सर्व जे कामं होत असतात किंवा ह्या सर्व ज्या अडचणी येतात तर त्या एवढ्या झटपट येत नाही. आपल्या पहिल्या झालेल्या चुका ज्या असतात तर त्याच याला कारणीभूत ठरतात आणि त्याच्यामुळेच आपली सेटिंग ही व्यवस्थित होत नाही. तर हे सर्व जे आपलं चुकत असेल तर या ठिकाणी आपल्या चुके दुरुस्त करून आपली झाडं जे आहेत तर याच्यावरचा निस्तेजपणा, झाडावरची काडी हे सर्व गायब झालं पाहिजे यासाठी काही कामं करा आणि त्याच्यानंतर ज्या चुका असतील त्या सुधारून घ्या आणि त्याचनुसार आपल्या झाडावर ही सेटिंग चांगली होईल. मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुमची जर इच्छा असेल तर आपण सेटिंग वरती सुद्धा टाकू कारण परफेक्ट सेटिंग साठी कोणते औषधं सोडायचे, कोणते खतं सोडायचे किंवा कोणते वॉटर सोल्युबल द्यायचे तर या माध्यमातून काम करणारच आहोत. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा. धन्यवाद.